सोलापूर हैदराबाद महामार्गावर एका स्टील कंपनीच्या ड्रायव्हरवर गोळीबार करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना जेरबंद केले असून गुन्हा करण्यासाठी वापरलेली 4 चाकी कार आणि 2 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत। न्यायालयाने सर्व आरोपींना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच दरोडेखोरांना पैशाच्या देवाणघेवाणीची पूर्ण माहिती पुरवली असल्याची धक्कादायक माहिती गुन्ह्यात समोर आली आहे। पोलिसांनी बोरामणी गावातून या फितूर कर्मचाऱ्याला शोधून काढून 17 जुलै रोजी ताब्यात घेतले। त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला आज दिनांक 18 रोजी कोर्टात हजर केले असता 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी तात्काळ 3 तपास पथके तैनात केली। या दरम्यान तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा दरोडा बोरामणी येथील इसमांनी केला असून ते सध्या बोरामणी येथेच आहेत। पोलिसांनी सापळा रचून 16 जुलै रोजी 4 संशयितांना ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यात एकूण 8 आरोपींचा सहभाग असून त्यापैकी 16 जुलै रोजी अटक केलेल्या 4 आरोपींना कोर्टाने आधीच 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, पोलीस फौजदार विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर, शशिकांत कोळेकर, महेश कटकधोंड, धनराज गायकवाड, पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस अंमलदार पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे आणि सायबर पोलीस ठाण्याचे निखिल पवार यांनी केली आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे। पोलीस ठाणे हातीमध्ये दिनांक 15/7/26 रोजी रात्री 9:15च्या दरम्यान यातील फिर्यादी जे आहेत एजाज तांबोळी यांच्यावरती फायरिंग करून जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या गाडीची काही रोकड पळवून नेण्याच्या उद्देशाने हमला झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे FIR दाखल झाली होती। सदरची घटना खूप गंभीर असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस ठाण्याकडील विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याकरता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडे 4 पथक तयार केले होते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे 3 पथक असे आरोपीच्या शोधाकरता रवाना केले होते। त्या दरम्यान पोलीस ठाण्याकडील पथके आहेत त्यांना या गुन्ह्यात सहभागी असणारे 4 आरोपी मिळून आले। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात तपासात विचारपूस केली असता त्यांनी जे फिर्यादीस रोकड घेऊन जात आहेत ती रोकड लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती। हे निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात 24 तासात मुख्य 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून आम्ही इर्टिगा कार, 2 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत। तसेच सदर आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता दिनांक 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड झाली। त्यांच्याकडे अधिक विस्तृतपणे तपास केला असता त्याच कंपनीत काम करणारा एक व्यक्ती त्यांना मदत करत होता, फोनद्वारे त्या फिर्यादीचं लोकेशन शेअर करत होता। त्या अनुषंगाने त्या मदत करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे आणि दिनांक 21/7 पोलीस रिमांड प्राप्त केले आहे। सदरची कामगिरी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील API सोमनाथ कदम, PSI महेश घोडके आणि सर्व बाकीचे टीमनी ही उत्तम कामगिरी पार पाडली। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे सर, SDPO सूरज जगताप सर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संजय जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी ही पार पाडली आहे। सदर गुन्ह्यात उर्वरित आरोपी यांचा शोध लवकरात लवकर घेत आहोत। धन्यवाद।